नमस्कार, मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, आज आपण करणार आहोत रव्याचे लुसलुशीत बन्स. आपल्याकडे न्याहारीला विशेष महत्त्व आहे. सकाळीच भरपूर न्याहारी करून घराच्या बाहेर पडलं की कधी कामाच्या गडबडीमध्ये 2-2:30 वाजले तरी आपल्याला विशेष भूक लागत नाही. म्हणूनच आज आपण न्याहारीला एक चांगला पर्याय म्हणून रव्याचे लुसलुशीत बन्स करणार आहोत. सोपे, झटपट आणि चवदार. सुरुवात करूया. रव्याचे बन्स करण्यासाठी मी हे साहित्य घेतलेले आहे. हा 1 वाटी मी रवा घेतलाय. तेल, कांदा, टोमॅटो, गाजर, ढोबळी मिरची, कोथिंबीर, मीठ, हिंग, हे 1 चमचा बेसन घेतले, राई, तीळ, मिरी पावडर आहे, दही आणि ही साखर आहे. प्रथम आपण बन्सचं पीठ करून घेऊया. त्यासाठी मी एक बाउल घेतलेला आहे. त्यामध्ये आपण 1 चमचा मी दही घेतले, ते घालते. थोडा कांदा, थोडी ढोबळी मिरची, थोडा टोमॅटो, थोडं बारीक चिरलेलं गाजर. मी या भाज्या घालणार आहे या बन्समध्ये, पण तुम्हाला तुमच्या आवडीच्या भाज्या तुम्ही घालू शकता किंवा या भाज्यांचं प्रमाण सुद्धा तुम्ही वाढवू शकता. थोडीशी कोथिंबीर मिक्स करून घेऊया हे सगळं. आता ह्या मिश्रणामध्ये आपण रवा टाकूया. मी 1 वाटी रवा घेतलेला आहे. रवा कोणताही, जाड बारीक कोणताही तुम्ही घेऊ शकता. 1 चमचा बेसन घालते त्याच्यामध्ये. चिमूटभर साखर, पाव चमचा मिरी पावडर घालते. थोडं हिंग, छोटा अर्धा चमचा मीठ घालते मी. आता हे सगळं आपण ढवळून घेऊया, मिक्स करून घेऊया. आणि आता थोडं थोडं पाणी घालत आपण पीठ करून घेऊया बन्सचं. पाणी एकदम जास्त घालायचं नाही, थोडं थोडं घालत आपण पीठ करून घेणार आहोत बन्सचं. एक वाटी रव्याला 1 पेला भरून मी पाणी घातलेलं आहे. आता हे मिश्रण आपण 5-6 मिनिटं झाकून ठेवूया, म्हणजे आपला रवा चांगला मुरेल आणि फुगेल. 5-6 मिनिटं झाली. आपलं मिश्रण छान आता मुरलेलं आहे. म्हणून बन्स करण्यासाठी मी हे फोडणीचं भांडं मध्यम आचेवरती ठेवलेलं आहे. आणि आता हे भांडं छानपैकी तापले, त्यातून वाफा येत आहेत. अर्धा चमचा तेल घालूया आपण आता त्याच्यामध्ये. आणि थोडेसे तीळ घालायचे, छान दिसतात म्हणून घालायचे. आणि पळीने मिश्रण या पॅनमध्ये घालूया आपण. आता हलवून मिश्रण सारखं करायचं. एखाद मिनिट मिश्रण झाकून वाफेवरती आपण हे बन्स शिजवून घेणार आहोत. 1 मिनिट झाले, झाकण काढूया आता.
हे बन्स अगदी सहज उलटतात, भांड्याला चिटकून वगैरे बसत नाहीत, कारण आपण खाली थोडं तेल लावलेलं असतं ना, म्हणून. थोडंसं अर्धा चमचा पुन्हा तेल घालूया, म्हणजे खालची बाजू पण छानपैकी खरपूस भाजेल आपली. सकाळच्या घाईच्या वेळी अक्षरशः 5 मिनिटामध्ये ही न्याहारी होते. शिवाय भरपूर भाज्या आपल्या पोटात सुद्धा जातात. दुसरी बाजू पण आपली झालेली आहे बघा, सुंदर झाली आहे ना, छान अशी फुगलाय आपला. आपण त्याच्यामध्ये सोडा नाही घातला, इनो नाही घातलं, काही नाही घातला, तरी आपला बन छानपैकी फुगलेला आहे बघा. प्लेटमध्ये हा बन काढून घेऊया. सुंदर झालाय ना. अजून एक बन मी करून दाखवते. आपलं भांडं तापलेलंच आहे, अर्धा चमचा तेल घालते. थोडे तीळ घालूया आणि लगेचच मिश्रण घालूया. मिश्रण पळीने सारखं करून घ्यायचं, म्हणजे आपला बन छान असा गोल गरगरीत होतो. आणि लगेच 1-1.5 मिनिट आपण झाकून ठेवणार आहोत हा बन. 1 मिनिट झाले, झाकण काढूया. छान टम्म फुगलाय ना आपला बन. बाजूने पुन्हा अर्धा चमचा तेल घालूया. दुसरी बाजू पण झालेली आहे आपली या बनची. काढून घेऊया बन. रव्याचे लुसलुशीत बन्स तयार आहेत. रेसिपी आवडली असेल तर मला नक्की कळवा. पुन्हा भेटूया एखाद्या छानशा रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार.